प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं, प्रत्येकाला काही ना काही वेगळं करायचं असतं. त्या पद्धतीने माझंही स्वप्न होतं. मला संभाजीनगरमध्ये माझ्या हॉस्टेलपासून तर घरापर्यंत सायकलने प्रवास करायचा होता. तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ महाले आणि स्वागत तुमचं माझ्या पहिल्या सायकल ब्लॉगमध्ये. आपण सहज शिकायला असलेल्या शहरापासून ते 2 ते 3 महिन्यानंतर घरी जाताना बसने, रेल्वेने, बाईकने अशा साधनांचा वापर करत असतो. पण माझी फार दिवसापासून इच्छा होती की मला सायकलने घरी जायचं होतं. प्रवासामध्ये फार मजा आली. रस्त्याने जाताना एका दादांनी गाडीतनं हात केला. त्यांना असं वाटलं मी फार मोठा ब्लॉगर आहे. ते बोलले की आम्हाला व्हिडिओमध्ये घे. तर आता औरंगपुरापासून आपण बाबावर पोहोचलो. ते बेसिकली महावीर चौकीवर त्याला सगळे बाबाच बोलतात. मी आता संभाजीनगरमधील कटक मंडळ आहे, ज्याला आपण छावणी बोलतो, त्या ठिकाणी पोहोचलो होतो. तिथून नगर नाका 1 किलोमीटर होता. संभाजीनगरला एकच कटक मंडळ आहे. कटक मंडळ म्हणजे ज्याला आपण छावणी बोलतो, त्या ठिकाणचे रूल्स वेगळे असतात. ते शहराच्या सुरक्षेसाठी असतं. तसे नाशिकला 2 आहे, पुण्यालाही 2 कटक मंडळे आहेत. मी 9वी आणि 10वीला असताना सायकल चालवली होती. त्यानंतर 4 वर्षानंतर आता सायकल चालवते. ही ब्लॅक स्कॉर्पिओ ही माझी फेवरेट कार आहे. 8 दिवसानंतर सायकल चालवत होतो. सायकल चालवायलाही फार छान वाटत होतं. आजूबाजूला असणारी हिरवं वातावरण, या ठिकाणी समोर रस्त्याच्या साईडला बोर्ड लावले होते. त्या ठिकाणी लोणावळा 345 किलोमीटर, राजनगाव 245 किलोमीटर. फायनली मी आता नगर नाक्यावर पोहोचलो होतो. नगर नाक्यावर सिग्नल लागलं होतं, पण मला माहितीच नव्हतं सायकल सिग्नल असतं की नसतं. सो मला खरंच कन्फ्युजन होतं. तर मी सिग्नल ब्रेक केला, तिथं कोणीच नव्हतं आणि पुढे निघालो. म्हणजे बेसिकली खरंच मला माहीत नव्हतं सिग्नल पाळलं जातं की नाही, किंवा सायकल सिग्नल असतं की नसतं. सायकल चालवताना गाणे फार ऐका वाटत होते, बट सायकल चालवताना गाणे ऐकणं योग्य नाही. सो मी गाणे नाही ऐकले, अपलोड व्लॉगमध्ये टाकलेले आहे. सायकल चालवताना डोक्यामध्ये फार विचारत होते, घरी जाण्यासाठी किती वेळ लागेल, अंधार वगैरे पडला तर. अंधार नाही पडलेला, मी कॅमेऱ्याचं ते ब्राईटनेस कमी केला असतो, त्यापासून दिसत होतं की दिसेल का मला समोर अदर्स. मी माझा लुक असा फर्स्ट टाइम बनवला होता. अशी दाढी आणि कटिंग अशी फर्स्ट टाइम केली होती. सो आय डोंट नो मी कसं दिसतोय. सो असं वाटतं की फार छान दिसतोय. सो आय चेक माय सेफ. संभाजीनगरला येताना छावणीमध्ये दुर्गामाताचं मंदिर लागतं. संभाजीनगरला ज्याचा पेपर असेल ते प्रत्येकजण पाया पडत येतं. जाताना मला पुलाखाली जाताना रेल्वे लागली. रेल्वेची स्पीड बघून असं वाटलं की किती फास्ट जाते रेल्वे. सो सायकलने एवढं फास्ट गेलं तर मला फार गरमी होत होती. सो मी ट्रॅक सूट काढण्याचं ठरवलं. रस्त्याच्या साईडला सायकल लावली आणि ट्रॅक सूट चेंज केला. मला इथपर्यंत येण्यासाठी 16 मिनटं लागले होते. 16 मिनटं फार कमी वेळ होता. 16 मिनटामध्ये फार डिस्टन्स कव्हर केला होता. सो मी फास्ट बॅग पॅक केली, प्रवासासाठी निघालो. निघताना फार हॅपी होतो. केस वगैरे एकदा 1 सेकंड सेट केले आणि सायकल स्टार्ट केली. जाताना एस क्लबच्या पाठीमागेच अंधार पडला होता. फॉर्मल पॅन्टने मला पायडल मारण्यासाठी फार हार्ड जात होतं, अनकम्फर्ट वाटत होतं. सो मी पॅन्ट चेंज करण्यास ठरवलं. मी नाईटला कसं साईडला एक झाड होतं, सो त्या साईडला त्या ठिकाणी सायकल घेतली आणि पॅन्ट चेंज केली. मी बेसिकली जे झाडाखाली थांबलो ते झाडवाडाच झाड होतं. सो नाईटला अंधारामध्ये ते झाड फार ब्लॅकच होतं आणि माझी फार फाटली होती. सो मी निघालो. मी ज्या हायवे रोडने प्रवास करत होतो त्या हायवे रोड नॅशनल हायवे, त्याचा नंबर 753 753. शूजमुळं पायडल मारण्यासाठी सायकल चालवण्यासाठी कम्फर्ट वाटत होतं. रस्त्याने फार पेट्रोल पंप लागले, बट आपलं पेट्रोल तर आपले पाय होते. सो जेवढे पाय मारा तेवढी सायकल चालत. लास्टला एस क्लब पुढे निघालो. रस्त्याने गर्दी कमी होती, त्यामुळे सायकल चालवण्यासाठी फार मजा येत होती. सायकल चालवण्याचे फार काही फायदे सांगितले तर खरं सायकल चालवणं आपल्या हेल्थसाठी फार चांगलं असतं. मला सायकल चालवताना इतकं जास्त घाम आला होता की फार माझा शेटवाला झाला होता. फायनली मी आता पंढरपूरला पोहोचलो होतो. अंधारही बऱ्या प्रमाणात पडला होता. रस्त्यामध्ये बेसिकली प्रत्येक ठिकाणी लागत गेलो, लेकिन हम तो पतली गली से निकल जाते हैं क्योंकि हम सायकल पे होते हैं. सो फायनली मी पंढरपूरच्या मंदिरामध्ये आलो. हे छोटं पंढरपूर ओळखलं जातं. बाहेर सायकल आलो, थोडी रिस्क वाटली, त्यामुळे मंदिरामध्ये सायकल घेतली आणि सायकल लावली. त्यानंतर तिथं हरिपाठ चालू होता. त्या हरिपाठामध्ये मी व्हिडिओ वगैरे शूट केला आणि त्या लोकांना वाटला कोण आला. त्यानंतर पुन्हा वाटेला लागलो. रस्त्याने एका ठिकाणी पेट्रोलचे फार छान लाईट लावले होते. त्या लाईटामध्ये व्हिडिओ फार छान येत होता.
वगैरे बऱ्याच प्रमाणात पडला होता, पण गाडीची लाईट होती सो त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. आणि त्याची पिढी फार वाढवली होती, फार जोरात पाणी मला स्टार्ट केलं होतं आणि रस्ते फार खराब आला. झालं एका ठिकाणी थांबून विचार केला आणि एका ठिकाणी थांबून त्या ठिकाणी ते पेट्रोल पंपवाले काका आले, त्यांच्याकडे कुत्रा होता, त्यांनी त्याच्याशी माहिती सांगितलं, विचारलं मला कुठपर्यंत चाललं सुरू, त्यांना सांगितलं नंबर एक्सचेंज केला. टोल नाक्या लागला, टोल नाक्यानंतर पुढे निघालो आणि आपले टोल नाका वगैरे ऑल माफ टू व्हीलरसाठी. त्यानंतर तुरकवाडचं आता जवळ आलो होतो, सो जळगावला मी आलो होतो. त्यानंतर हे माझ्या मामाचं घर. घरी आल्यानंतर सायकल वगैरे गेटमध्ये लावली, मामाची मुलगी झोपलेली होती, सो मामाला आल्यानंतर आठवून ती तिथून काही देवस्थ झाली होती, तर मामा माझ्यासाठी किचनमध्ये गेले आणि मला सांगितलं मामा म्हणता किंवा मामी म्हणते मला माहीत नव्हतं, सो एक फोन घेतला आणि एक द्यायला होतं. मामा मदत करत होता, मामासाठी अंडा भुर्जी बनवत होते. सो मी फार जास्त दमलेलो होतो आणि आज फार छान झोपण होती, कारण की जास्त